ठराव क्रमांक 128 ते ठराव क्रमांक 130 लिहिल्याप्रमाणे मांडत आहे आणि ठराव क्रमांक 130 वर बोलण्याची संधी द्यावी. सन्मान्य सभाध्यक्ष, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सचिव, सदस्य जो सुनील कुरकुटे मांडलेल्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो. बोला सन्मान्य कुरकुटे साहेब. माझा आजचा ठराव क्रमांक 130च्या अनुषंगाने या ठिकाणी महापौर मॅडम आपणास एक निदर्शनास आणून द्यावंसं वाटतं की आमच्या प्रभागामधील सीताराम मास्तर उद्यान हे सानपाड्यातील एक सेंट्रलाइज उद्यान आहे आणि ज्या ठिकाणी युवकांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी मैदान आहे, लहान मुलांसाठी त्या ठिकाणी विविध खेळ पाळणे असतील, झोपा त्या ठिकाणी घसरगुंडी असेल, अशा पद्धतीची त्या ठिकाणी खेळणी लावलेली आहेत. युवकांसाठी त्या ठिकाणी जिम आहे आणि नाना नानी पार्क अशा पद्धतीचं एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अशा पद्धतीचं सर्वसमावेशक असं त्या ठिकाणी असणारं आमचं उद्यान. परंतु त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता आता त्या ठिकाणची जी विरंगुळा केंद्राची वास्तू त्या ठिकाणी बनलेली होती ती आज अपुरी पडत आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तिचा विस्तार व्हावा, त्या ठिकाणी तिचा RCC स्लॅब वाढवून त्या ठिकाणी तिला मोठी करण्यात यावं, जेणेकरून त्यांना खेळण्यासाठी त्याच्यामध्ये विविध बुद्धिबळ असतील, तुमचे कॅरम्स असतील, वाचनालयाची व्यवस्था असेल किंवा सांस्कृतिक व साहित्यिक, जसं आजच त्या ठिकाणी आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित केलं गेलं होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी, परंतु त्या ठिकाणची गर्दी, बाहेर पाऊस येत असताना देखील लोकांना छत्री घेऊन उभं राहावं लागत होतं. म्हणजे अशा पद्धतीने आतमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम देखील त्यांना कोणता करायचा असेल तर तो करता येत नाही, त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी नाना नानी पार्क विकसित करणं, त्याचबरोबर एक योगा सेंटर त्या ठिकाणी त्या मैदानावर आपल्याला कुठे उभं करता येईल त्या ठिकाणी करणं, त्याचबरोबर क्रिकेट खेळणारे मुलं ही मधील मैदानावरती खेळत जरी असली तरी त्याच्या चेंडू लागून अनेकदा त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना कुठे अपघात होण्याच्या घटना देखील त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मग त्यावर प्रतिबंध होण्यासाठी 14 फूट उंच त्या ठिकाणी चेनलिंग कंपाऊंडची निर्मिती करणं असे प्रस्ताव आज या सभागृहामध्ये मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहे आणि निश्चित आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.